काल त्या तन्वीने पलटी मारली आणि आता या आशूने कल्टी मारली आणि आजही बाईंसमोर हरलात तुम्ही. नाही झेंडू, मम्मी कधी हरत नाही मम्मी. आणि तसंही अजून दिवस संपलेला नाही. अजूनही मी यांची भेट घडवून आणू शकते. फक्त ही आशू आली पाहिजे. असो, चल बस गाडी. अरे आशू आणि शुभू, OMG! तुम्ही दोघे एकत्र, म्हणजे शेवटी तुमची भेट झाली तर. बघितलंस झेंडू, आय एम द विनर. आणि तसं पण मी तुला म्हंटल होतं ना, मम्मी कधी हरत नसते बघ. मम्मी. येस, मी जिंकले. मम्मी दी, अगं काय झालंय आणि इतक्या आनंदात काय आहेस तू? अगं आशू, आशू 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 अगं काय सांगू मी तुला, कसं सांगू? ते सगळं जाऊ दे, पण मला सांग, होतीस कुठे तू? नाही म्हणजे मी कॅफेला गेले तर तिथे तू नव्हतीस, म्हणून मी तुला बुटीकला शोधायला गेले तर तू बुटीकला पण नव्हती. आता घरी आले तर घरी पण नाहीयेस, आणि आता माझ्या समोर येतेस ते डायरेक्ट शुभू बरोबर. होतीस कुठे तू? अगं मी तुझ्यासाठी एवढं सगळं सरप्राईज प्लॅन करून ठेवलं होतं आणि तू माझ्या सगळ्या सरप्राईजवर पाणी टाकून ठेवलंस. सगळीकडे वॉटर वॉटर. अगं सॉरी मम्मी दी, मला जावं लागलं. पण सरप्राईज काय होतं ते सांग ना. शुभू, सांग हिला सरप्राईज काय होतं? हो, आपल्याला भेटता यावं ना, ह्यासाठी पम्मीजींनी काहीतरी ठरवलं होतं. अगं मी प्लॅन केला होता तुम्हा दोघांना एकत्र आणण्याचा. म्हणजे तुमच्या दोघांची भेट घडवून आणण्याचा प्लॅन करत होते मी. काय ना, त्या दिवशी शुभू निघून गेला होता ना, तुमची भेट झाली नव्हती, म्हणून मी आज तुमची भेट घडवून आणणार होते. पण आशू, तुझ्यामुळे ना सगळा प्लॅन फिसकटला. सॉरी मम्मी दी. अगं पण आम्ही भेटलोच ना शेवटी. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. पण एक मिनिट, पण कुठे भेटलात तुम्ही? अगं तेच तर सांगते ना, ह्यांच्या आईंनी बोलावून घेतलं तुम्हाला त्यांच्या घरी, तिकडेच गेले होते. OMG! शुभूच्या मम्मीने बोलवलं होतं. हा म्हणजे बघ ना, कोणामुळे का होईना बऱ्याच दिवसांनी आमची भेट झालीच. अच्छा, म्हणजे खास तुमची भेट व्हावी म्हणून शुभूच्या मम्मीने बोलवलेलं? अगं हो, म्हणजे फोटोग्राफर येणार होते ना, तर त्यांच्यासाठी जेवण बनवायला मदत करण्यासाठी बोलावलं होतं. आणि ह्या दोघींनी मिळून खूप छान जेवण बनवलं होतं. दोघींनी नाही हा, मी फक्त थोडी मदत केली. हो, पण त्यानंतर तुम्ही मला आणि आईला जेवण वाढलं ना. अहो फोटोग्राफर, त्यात काय एवढा? पम्मी दी, अगं बाई त्या दिवशी म्हणाल्या होत्या फोटोग्राफर आले की त्यांना भेट. मग आज त्यांनीच आमची भेट घडवून आणली. किती चांगल्या आहेत ना ग बाई. हो ना, शुभूची मम्मी ना खरंच खूप चांगली आहे. ए पण आशू, मी तुला आधी बोलवलं असताना तू साधा मला फोन करून सांगितलं पण नाहीस. अगं तसं नाही पम्मी दी, पण बाई म्हणाल्या ताबडतोब ये. मग त्यांना नाही कसं म्हणायचं ना ग. अगं पण मी पण तुम्हाला भेटवणारच होते ना. सॉरी पम्मी दी. पण पम्मीजी, आम्ही दोघांनी भेटावं हेच तुम्हाला हवं होतं ना. अहो मग ती भेट तुम्ही घडवली काय किंवा माझ्या आईने घडवली काय? आता यांना कसं सांग? शरूला सगळं माहित होतं, तिने मुद्दाम घडवून आणलं हे सगळं. पम्मी दी, काय झालं? नाही, मला आता काहीच बोलायचं नाहीये. चल येते आम्ही. बाय शुभू. चल ग. पम्मी दी, पम्मी दी. यांना काय झालं? त्या रागवल्या का?
की त्यांना कुठे जायचं होतं म्हणून अचानक निघाल्या. तुम्हाला नाही कळत? तुम्ही तर माणसाच्या मनाचा अभ्यास करता ना. हो, पण माणसं नीट कळण्यासाठी त्यांच्याशी असलेलं नातं घट्ट व्हायला हवं. हो ना? चला निघतो. अहो घरी चला ना, आईची पण भेट होईल. नाही नको, आता इतके दिवस बाहेर होतो, कॉलेजचे खूप कामं राहिलेत, मी नंतर येईन ना. बरं, पण पुढच्या वेळी येताना तन्वीला घरी घेऊन या. मी आईला सांगितलंय तुमच्याबद्दल. आई म्हणाली दोघांनाही घरी बोलव. आता यांना कसं सांगू की तन्वीनं मला नकार दिलाय. फोटोग्राफर याल ना तन्वीला घेऊन? हा येतो. बाय. झेंडू, मला ना आज राग काढायचा आहे. एकदा तुम्ही शुभंकरच्या मम्मीला भेटा आणि सगळा राग काढा, म्हणजे तुमचं मन हलकं होईल. नाईस आयडिया. ए पण यासाठी त्यांच्या घरी कोण जाणार? नाही नाही नाही, माझ्याकडे याच्यापेक्षा बेस्ट आयडिया. तू ये इकडे ये. अगं ये ग, इथे समोर उभी राहा. आता तू ना बाई आहेस. नाही, मी तर मुलगी आहे. अगं ए डमी, म्हणजे तू आहे शुभूची मम्मी आणि मी आहे पम्मी. ओके ठीक आहे. ए शुभूची मम्मी, मी आहे पम्मी. काय ग, समजतेस कोण तू स्वतःला? हा तू ना, तू एक नंबरची ना डम्मी आहेस, डम्मी. काय ग, तू मला काय म्हणाली होतीस की शुभू आणि आशूची भेट घडवून आणायची, हो की नाही? आणि मग हे चॅलेंज तूच पूर्ण केलंस. हा तू समजतेस कोण ग, डमी? हा समजतेस कोण तू स्वतःला? तू ना, तू एक नंबरची ना चीटर आहेस. चीटर चीटर चीटर. शरू इज अ चीटर, शरू इज अ चीटर, शरू इज अ चीटर, चीटर. ए शुभूची मम्मी, तुला काय वाटलं हे असं चीटिंग करून तू जिंकणार आहेस? नो नो नो, ही पम्मी आहे ना तुला जिंकूच देणार नाही. या साजन चेहऱ्याच्या मागे ना, मम्मी दी, साजन नाही हो, सज्जन. सज्जन चेहरा. अगं तेच ते ग, या सज्जन चेहऱ्या मागे जो कपटी चेहरा आहे ना, तो मी या जगासमोर आणणार आहे. मग सगळ्यांना कळेल हे लबाड लांडगं डोंग करतय, चांगलं असण्याचं सॉंग गातय. मम्मी दी, सॉन्ग गाते नाही हो, सोंग करतय. गप्प बस, गप्प बस. तू ना माझी लिंक तोडतेस. अगं तू नगरकर बाई आहेस, तू शुभूची मम्मी आहेस आणि मी आहे पम्मी. पम्मी, तुला मराठी म्हणी येत नाहीत का? कशा येणार ना, शिक्षणच अर्धवट झालंय. हो ना झेंडू? पम्मी दी, मी नाही, नगरकर बाई. बरोबर केली ना त्यांची ऍक्टिंग? गप्प बस, गप्प बस तू. अब मैं बोलेगा और तू सुनेगा. हाँ, मैं बोलेगा तू सुनेगा. शुभूची मम्मी इकडे ये. काय ग, माझं शिक्षण काढतेस? हा माझं शिक्षण काढतेस? एक गोष्ट लक्षात ठेव, एक गोष्ट लक्षात ठेव. अतिशाणा त्याचा म्हैस रिकामा. तुला काय वाटलं शुभूची मम्मी, या रेस मध्ये तू जिंकणार आहेस? नो नो नो, मी या रेस मध्ये ना तुला तोंडावर पाडीन. तुझी सगळी तत्व आहेत ना ती धुळीस मिळवीन. बास पम्मी दी, बास. केवढा हा राग. बास. हा राग नाहीये, ही आग आहे, आग. आणि या आगीत ना तू जळणार आहेस. वा पम्मी दी वा, काय डायलॉग घेतलाय तुम्ही. असं जर ऑडिशन दिलं ना तुम्ही, तर सगळे सगळे रोल तुम्हालाच मिळतील. ऑडिशन? हो, ऑडिशन. हा ऑडिशन. अरे शुभूची मम्मी, थिंक ऑफ शरू अँड शरू इज हियर. झेंडू 1 2 3 डांस. तुम आए तो आया मुझे याद, गली में आचा निकला, गली में आचा निकला. अगं शरू बस ना. हो, बसून बोलायलाच आली मी, पण तुमचं सगळं हे झालं असलं तर. काय ना, वी आर परफॉर्मर्स.
मग शरू, चहा घेणार की कॉफी? काही नाही. देणारच नव्हते मी. म्हणजे मी आपलं उगाच फॉर्मॅलिटी म्हणून विचारलं. नाही, तुम्ही एवढ्या प्रेमाने विचारलत ना, पोट भरलं माझं. काय शरू? ए पण मला तुझा पाहुणचार करायला आवडेल ना. एकच मिनिट. झेंडू, थँक्यू झेंडू. टीव्ही आवाज आवाज आवाज. वाढवू का? थांबा. आवाज कमी करा. ए कैसा लगा हमारा घर? हा, अच्छा लगा? काय ग, तू मागच्या वेळेला आली होतीस ना फोटोशूटच्या वेळेला, तू घर नीट बघितलंच नव्हतं. काय काय सुरू आहे हे सगळं? हा काय? अगं जोरात बोल, मला काही ऐकू येत नाहीये. हे सगळं काय सुरू आहे? ए पण आज इथे कसं काय येणं केलंस? हा काय? अगं कसं वाटलं मी केलेलं स्वागत? आधी तो आवाज बंद करा. काय ग, इथे का आली होतीस तू? तुला हेच सांगायला की तू पुन्हा एकदा हरलीयस. तेव्हा हा सगळा खेळ संपव आणि माघार घे. पम्मी कधी माघार घेत नसते. हा पण तुला आता हा खेळ संपवायचाच असेल तर आपण ही मॅच टाय करूया. म्हणजे हेच की आपण आपले राग, रुसवे, फुगवे सगळं विसरून जाऊया आणि सेटलमेंट करूया. सेटलमेंट. काय होतंय ना, मी शुभू आणि आशूची भेट घडवून आणते आणि तू पण तेच करतेस. अशाने होणार काय? तेच होणार आहे जे मला हवंय. नो नो नो, तुझ्या अशा वागण्याने ते होणार नाही जे तुला हवंय. तेच होणार आहे जे पम्मीला हवंय. असं तुला वाटतंय हो ना? म्हणजे तुझ्या म्हणण्याप्रमाणे हा खेळ संपणारच नाहीये. मग ठीक आहे, आपण असं पडद्या आडून नको खेळूया. आपण दोघी समोरासमोर एकत्र येऊया. मग काय होतंय ते बघूया. चालेल? ठीक आहे. असं असेल तर तू आशूला बोलव आणि मी तुझ्या बाळला बोलवते. बाळचा नंबर आहे? झेंडू. पम्मीजींचा फोन. आता काय असेल? आईला कळलं ना मी यांच्याशी बोलतो तर आणखी प्रॉब्लेम होईल. हॅलो. हा पम्मीजी बोला. शुभू, ए कुठे आहेस तू? आज मला भेटू शकशील का? महत्वाचं काम आहे का? हो, अर्जंट काम आहे. तुला वेळ आहे ना? वेळ? नाही, मला तुला सारखं सारखं असं बोलवायला योग्य वाटत नाही. काय झालं? येशील ना? ए शुभू, तू मम्मीला घाबरून नाही म्हणतोयस का? नाही नाही, तसं नाही. ए पण मम्मी घरी आहे का? नाही. नाही ना, मग सांगण्याचा प्रश्नच कुठे आला? ज्या कामासाठी मी बोलवतेय ना ते तुझ्याच भल्याचं आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे. बरं, येतो मी. हो हो, पोहोचते मी.
खरंच काही प्रॉब्लेम नाहीये ना? नाही नाही, येते मी. ठीक आहे. तुम्ही? तुम्ही? हो, मला इथे कॅफे मध्ये बोलवलं होतं. मला पण इथेच बोलवलंय. तुम्हालाही? हो, पण इथे का बोलवलंय? नाही म्हणजे मला म्हणाले की काहीतरी महत्वाचं सांगायचंय म्हणून. आणि मला काहीतरी अर्जंट काम आहे असं सांगितलंय. पण का बोलवलंय असेल? तेच तर मलाही कळत नाहीये. मगाशी तर आपण सगळे एकत्र होतो. हा, तेव्हा तर काहीच नाही सांगितलं. तेव्हा भडकून निघून गेल्या. बाई कुठे भडकल्या होत्या? मी आईबद्दल नाही, मी पम्मीजींबद्दल बोलतोय. त्यांनी मला बोलवलंय. आणि मला बाईंनी. काय? म्हणजे त्या दोघींनी आपल्याला एकाच वेळी एकाच ठिकाणी बोलवलंय? म्हणजे त्या दोघी एकत्र आहेत तिथे? मैत्रीची सीमा त्या दोघांनी ओलांडलेली नाहीये. कळेल आता तुला. मैत्रीच्या खूप पुढे गेलेत ते. अरे वेलकम वेलकम शुभू आणि आशू. अश्विनी बस. अरे शुभू बस बस सिट सिट. नाही. बस बाळ. होय. थँक्यू. मला साखर. मी घेते तो चहा, तुम्ही हा घ्या. आशू, शुभूच्या मम्मीला जरा जास्तच ओळखायला लागलीस तू. अगं मी त्यांच्या घरी गेले होते ना, तेव्हा त्यांच्यासाठी चहा केला होता. हो बाळ. अश्विनी चहा खूप छान करते. हं? पम्मीजी, तुम्ही मला इथे. शुभू, आशू बद्दल तुला काय वाटतं? काय? नाही म्हणजे आशू मैत्रीण म्हणून तुला तिच्यात काहीतरी आवडलंच असेल ना? हो, म्हणजे स्वभाव चांगला आहे त्यांचा. हो नाही. हा, मग आईलाही ह्यांचा स्वभाव खूप आवडतो. आणि मैत्रीण म्हणून पण त्या चांगल्या आहेत. अश्विनी तू सांग, तुला शुभंकर बद्दल काय वाटतं? अगं बोल, बिंदास बोल तू. ते पण मित्र म्हणून खूप छान आहेत. घट्ट, एकदम घट्ट मैत्री आहे ना तुमच्यात? हो, म्हणजे आम्ही एकमेकांना समजून घेतो. OMG. मैत्रीमध्ये कसं वागायचं आणि मैत्रीच्या सीमा कळण्यासाठी मैत्रीमध्ये समंजसपणा असावा लागतो. हो ना अश्विनी? हो, हो ना. हो.